शहादा पोलिसांची मोठी कारवाई 60 लाखांचा अवैध दारू साठा जप्त। शहादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध दारू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत मोठा साठा जप्त केला। ही कारवाई 2 मे रोजी करण्यात आली। पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहादा दोंडाईचा रोडवर नाकाबंदी करण्यात आली। दरम्यान संशयित आयशर कंटेनर RJ 27GE 9527 पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने प्रकाशा रोडकडे पळाल्याने पोलिसांनी पाठलाग करून वाहन MSEB सबस्टेशन जवळ थांबवले। वाहनाची तपासणी करताना चालक व क्लीनर यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कंटेनर पोलीस ठाण्यात आणून पंचासमक्ष सील उघडण्यात आले। यामध्ये विविध ब्रँडच्या विदेशी दारूचे मोठ्या प्रमाणावर खोके आढळून आले। या कारवाईत सुमारे 30 लाख रुपये किमतीचा दारू साठा व 30 लाख रुपये किमतीचा आयशर कंटेनर असा एकूण 60 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी हरियाणा व इतर ठिकाणच्या आरोपीविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली।